आलेले आहे तुमच्यासाठी. आता तुमच्यासाठी 5वा व्हिडिओ येत आहे, म्हणजे जोगेश्वरीतील उद्यानं दाखवली जाणार आहे. धन्यवाद. आणि पहिल्या उद्यानाकडे आपण वळूया. तसाच थँक्स. जाऊया. आता तुम्हाला पहिलंच उद्यान दाखवणार आहे, म्हणजे कोकण नगरमध्ये गार्डन दाखवणार आहे. तसंच आपण वळूया पहिल्याच उद्यानाकडे. चला, नगर गार्डनमध्ये आलेलो आहोत. तसंच आपण पाहत आहोत. तसंच शाहीद मेजर संदीप पुणेकृष्णन उद्यान त्याचं खरं उद्यानाचं नाव असेल. आणि पुढे आणि इकडे बसण्यासाठी ठेवलेलं आहे वयस्करांना. तसंच सगळेजण बसू शकतात आणि डान्स प्रॅक्टिससुद्धा होते कधी कधी इकडे. आणि पुढे आणि लहान मुलांसाठी चांगलंच खेळण्यासाठी ठेवलेलं आहे. स्लायडिंग्स आहेत आणि तसेच वॉकर्स आहेत. तसेच स्लायडिंग पुष्कळ लावलेले आहेत. आणि तसंच उद्यान एवढं चांगलं आहे, विचारत नाही करू शकत. आणि सुंदर सुंदर इथे झाडं लावलेली आहेत. अशी इकडनं कॉर्नरपर्यंत झाडं लावलेली आहेत. आणि तसंच समोरच इव्हेंटसाठी स्टेज काही असेल त्याच्यासाठी स्टेज बांधलेला आहे. पाण्याची सोय आहे. धन्यवाद मंडळी. आणि कोकण गार्डन नंतर तुमच्यासाठी दुसऱ्या उद्यानाकडे वळूया. सेकंड गार्डनकडे वळूया. गार्डनचं नाव आहे करकरे. आताच आपण करकरे गार्डनकडे वळणार आहोत. धन्यवाद. आपण सेकंड गार्डनकडे आलेलो आहोत. आणि या सेकंड गार्डनचं नाव आहे शाहीद हेमंत करकरे गार्डन. आपण आतमध्ये जात आहोत. आणि हे सिक्युरिटीचं बसण्यासाठी. आणि आपण आलेलो आहोत. सिनरी बघा, पूर्ण ग्रीन आहे. ग्रीन ग्रीन पूर्ण. आणि झाडं वृक्षारोपण पण चांगलं लावलेलं आहे याच्या तराने. आणि तसंच आपण पुढे जात राहू. चालण्यासाठी जॉगिंगसाठी पण सुंदर उद्यान आहे हा. आणि तसंच पुढे आपण पाहत आहे समोरच एक लहान मुलांसाठी बांधलेलं आहे गार्डन. आणि त्याच्यामध्ये सुद्धा स्लायडिंग बांधलेली आहे. आणि वॉकर्स आणि जिम्नॅशियमसाठी सुद्धा आहे. आणि मॉर्निंग वॉकसाठी पण ठेवलेले आहेत लोकांसाठी. आणि पूर्ण गार्डन बघायला गेलं तर खूपच मोठं आहे. जोगेश्वरीमधील हा गार्डन खूपच मोठा आहे. आणि आपण खाली जाऊया. खालची बाजू गार्डनची हे लहान मुलांसाठी बांधली गेलेली आहे. हे बघा, हे पूर्ण छोट्या लोकांचं, छोट्या मुलांसाठी बांधली गेलेली आहे. हे सगळं बसण्याचं छोट्या मुलांचं. आणि तसंच आणि आताचं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे आता लहान मुलं इथे खेळत आहेत. लहान मुलं आता खेळत आहे. इकडे स्लायडिंग आणि बांधलेले आहेत. स्लायडिंग्स आहेत. आणि तसंच इकडे जिम्नॅशियमसाठी सुद्धा ठेवलेलं आहेत मॉर्निंगला. ओके. आणि इकडे झाडं पुष्कळ आहेत. सिनरी आहेत. बघण्यासाठी तर पुष्कळच आहे तिकडे. आणि पुढे वळूया आपण. या सर्कल स्टेजमध्ये अभ्यास किंवा डान्स व्यतिरिक्त आधारित बसलेले असतात. आणि त्याच्यामध्ये पुष्कळ एन्जॉयमेंट असते. एन्जॉयमेंट आणि खेळतासुद्धा इकडे गार्डनमध्ये एन्जॉय आहे. आणि या गार्डनमध्ये एन्जॉय आहे. आणि आता इथे क्रिकेटसुद्धा चालू आहे समोर. आणि विचार करा तुम्ही, गार्डन केवढा मोठा असेल हा पाहण्यासाठी. आणि आता पण पुढे जाऊया. आणि पुढे गेल्यानंतर एवढं इथे वृक्षरोपण लावलेलं आहे बसण्यासाठी, सावलीसाठी. सावली आणि उत्तम असं वृक्षरोपण ठेवलेले आहे. वृक्ष आणि चांगले चांगले झाडंसुद्धा आहेत. बसण्यासाठी सुद्धा चांगले इथे हे केले आहेत. आणि समोर जेवढे वृक्षरोपण ठेवले आहेत, जेवढे पण लावलेले आहेत वृक्षरोपण, आणि एवढे सुंदर सुंदर झाडं आहेत की ऊन येणं इम्पॉसिबल आहे येण्यासाठी. आणि एवढं सावली आहे इकडे, कोणी येऊन बसू शकतं सावलीमध्ये. आपण आता पाठी फिरूया.
लास्ट एंडमध्ये आलो गार्डनच्या आपण. हे पूर्ण आतमधलं पूर्ण सगळं बांधकाम आहे. तसं आपलं गार्डनमधील ट्रीज आहेत, झाडं आहेत जेवढी लावलेली आहेत सुंदर सुंदर पूर्णपणे. आणि तसंच पूर्ण पाठी केळीचं झाड आहे छोटंसं. आणि तसं लास्ट एंडपर्यंत गेलेलं आहे ते वृक्षारोपणच लावलेले आहेत पूर्णपणे. आणि पुढील या व्हिडिओसाठी थँक्स. आणि तिसरं गार्डन म्हणजे आम्ही तुमच्यासमोर लवकर घेऊन येतो. थँक्स. दाखवण्यात आला आहे आता आहे साळसकर गार्डन, साहिल विजय साळसकर उद्यान. हा तुम्हाला दाखवणार येणार आहे. लावलेले आहेत सगळ्यांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जेवढे पण इकडे सीट्स लावलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेले आहेत. आणि बाजूला जेवढे बसलेले इकडे पूर्ण एकदम छानसं वृक्षारोपण आहे इकडे. आणि साईडला सुद्धा आजूबाजूला सुद्धा फक्त वृक्षारोपण ठेवलेले आहेत. आणि पुढे जाऊया बसण्यासाठी इथे उद्यान सुद्धा. उद्यान एकदम छान आहे असं बसण्यासाठी आणि खेळण्यासाठी सुद्धा चांगलं आहे. जॉगिंग वॉकिंगसाठी सुद्धा चांगला आहे हा गार्डन. आणि खास करून हा गार्डन जॉगिंगसाठी मानला जातो सगळे मॉर्निंगला. आणि आता पाहूया आपण पुढे पुढे जात आहोत. आणि तसंच समोर खेळत आहेत सगळे लहान मुलं. बघूया आपण त्यांना विचारूया या गार्डनची मजा काय असते. चला लवकर. आणि आता आपण त्या लहान मुलांकडे वळूया. ते लहान मुलं बोलतात कसे काय खेळतात ते पाहूया. त्यांना विचारूया आपण या गार्डनची वैशिष्ट्य काय आहे आणि या गार्डनमध्ये किती मजा येते. ओके फ्रेंड्स, कम ऑन, लेट्स गो. हाय गाइस. हाय, व्हाट्स योर नेम? इस गार्डन में आने के बाद आपको क्या लगा? अच्छा है. डेली कॅमेरा जवळ घे. कसं वाटतंय म्हणजे या इधर आने के बाद आपको गार्डन अच्छा लग रहा है आपको? मीन्स घूमने के लिए, भागने के लिए अच्छा लग रहा है, खेलने के लिए. ओके, थैंक यू. व्हाट्स योर नेम? नेम वर्षा. ओके, थँक्यू. क्रिशान, वर्षा. पुढे जाऊया. तसंच जाता जाता आपण चालतो आहे खाली तो पूर्ण जॉगिंग स्पेस आहे. जॉगिंग स्पेसमध्ये आपण जातो आहे आणि तसंच आपण पुढे बघूया. खेळत आहेत लहान मुलं, पुढे सुद्धा खेळत आहेत. पुढे जाऊ आपण. आणि इकडे काकी एक उभे आहेत, त्या काकींना पण विचारूया आपण या गार्डनमध्ये कसं वैशिष्ट्य कशा तुम्हाला आवडतं की नाही. पुढे जाऊया चालत राहूया आपण असंच. हाय मैम, आई एम यूट्यूबर विशाल साकळकर. मैम, आपको इस गार्डन में आके कैसा लगता है? मीन्स डेली आके अच्छा लगता है. अच्छा लगता है. व्हाट्स योर नेम मैम? माय नेम इज वर्षा. ओके. क्यों ऐसे वीडियो बना रहे हो? नहीं, आई एम ए यूट्यूबर. मीन्स ब्लॉग्स बना रहे हैं हम लोग क्योंकि गार्डन सिखा रहे हैं सबको. मीन्स जितने भी है कि इसका मतलब जितना भी जोगेश्वर में गार्डन है आपने जो अच्छा लगा रहेगा कमेंट्स डालो उस पर. माय नेम इज विशाल साकळकर. मिमिक्री, आई एम डूइंग मिमिक्री ऑल्सो. एंड अच्छा लगेगा तो आप कमेंट भी डालिए, लाइक भी कीजिए इस वीडियो को. ओके. थँक यू. ये व्हिडिओ कल आ जाएगा आपके इसमें. आता चौथ्या उद्यानाकडे आलेलो आहोत आणि उद्यानाचं नाव आहे अशोक कामटे मनोरंजन उद्यान. या उद्यानाचं नाव आहे. हे आहे तसंच नाव आहे. सुंदर असा तलाव बांधलेला आहे इकडे. इकडे तलाव बांधलेला आहे असं इकडे आहे इथे दाखव. आणि तसंच तलावासाठी तसंच. आणि आपण पुढे जाऊया. आणि बसण्यासाठी इकडे सोय पुष्कळ केलेली आहे. आणि तसंच आपण पुढे जाऊया, जात राहूया. आणि इकडनं लांब जाऊया असं इकडे बघूया. इकडनं लांब असे बिल्डिंग्स आणि दिसतात इकडनं. या गार्डनची इकडनं सुद्धा बिल्डिंग्स दिसत आहेत. आणि आपण त्या साईडला जाणार आहोत. आपण पुढच्या भागेमध्ये जाणार आहोत गार्डनच्या. जाऊया आपण पुढच्या भागेकडे. आणि पाठची आणि स्कूलसुद्धा आहेत.
सुंदर आणि पुढे जाऊया आपण बसण्यासाठी चांगलं चांगलं ठेवलेलं आहे. तिकडे बसण्यास बेंचेस आहेत आणि पुढे चालत राहूया. सरळच चालू राहू दे, सरळच चालू राहू दे फक्त. आणि तसंच वरती जातो. वरच्या भागेमध्ये गार्डनच्या या वरचा भाग आहे चालत आहे. आणि या तिथे सकाळचा हा गार्डन जॉगिंगसाठी आणि वुमन्स आणि सगळं जास्ती जॉगिंगसाठी हा प्रसिद्ध हा पण गार्डन आपण. आणि समोरचं दिसतंय आपल्याला हा भाग म्हणजे सगळ्यांना बसण्यासाठी सुद्धा आहे, अभ्यासासाठी सुद्धा आहे. आणि आपण हे बसलेलं हे सगळं नागरिकांसाठी ठेवलेलं आहे इकडे. आणि इकडे दिसतंय पूर्ण हा भाग आहे, पूर्ण जाऊ शकतो आपण. एंड आहे आणि आपण पूर्ण पाठी जाणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा खास करून बांधलेला गेला आहे बसण्यासाठी. आणि जिम्नॅशियम्स नॉर्मली वुमेन्स आणि जेंट्स नागरिकांसाठी ठेवले गेले आहे पूर्ण हे. आणि पुढे जाऊया. जिम्नॅशियम एरिया आहे सकाळसाठी. आणि पूर्ण हा एरिया आहे गार्डन एरिया स्पेस आहे. जेवढा पण स्पेस आहे हे जिम्स ते लावलेले आहेत पूर्ण. आणि तसं इकडे स्टेज सुद्धा आहे इव्हेंटसाठी. इव्हेंट होता ते स्टेजवरती चांगले इव्हेंट्स झालेले आहेत. आणि प्रॅक्टिसेस होतात इकडे, डान्स प्रॅक्टिस होतात पुष्कळ. आणि तसंच आपण पुढे जाऊया. आणि पुढच्या भागेमध्ये आपण जात राहू. पुढे जातोय आपण. आणि खालची बाजू इकडनं लांबूनच पाहू आपण. थोडं खाली जाऊया आपण, खाली उतरूया. इकडनंच लांबूनच बघूया आपण. हा जेवढा एरिया आहे हा पूर्ण लहान मुलांसाठी आहे, गार्डनसाठी. आणि लहान मुलं खेळत आहेत आत्ताच्या तारखेमध्ये. आणि लॉकडाऊनमध्ये तर लहान मुलांना उत्तम अशी मजा येते, पुष्कळ मजा येत असेल. शाळा बंद आहे आणि पुष्कळ मजा येते. गार्डनमध्ये उत्साहित आहेत सगळे लहान